नमस्कार मित्रांनो, पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी असणाऱ्या एका IT इंजिनियरचे ऑनलाईन स्कॅमिंगमध्ये जवळपास 3.5 कोटी रुपये गेले आहेत। आणि हा नेमका स्कॅम झाला कसा? तर त्या भाऊने कुठल्या तरी वेबसाईटवर एक जाहिरात बघितली आणि तिथून क्लिक करून एका मेसेंजर ग्रुपमध्ये जॉईन झाला। तिथे बरेच लोक ट्रेडिंगमध्ये खूप सारा नफा कमवत होते असं त्याला दिसलं किंवा त्याला तसं दाखवण्यात आलं। मग भाऊने ते ट्रेडिंग ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये छोटीशी रक्कम गुंतवली आणि त्या रकमेवर त्याला खूप मोठा फायदा झाला किंवा फायदा झाला असण्याचं दाखवण्यात आलं। आता तेथील बरेचसे पैसे जिंकलेले लोक त्याला प्रीमियम शेअरमध्ये गुंतवणूक करायला प्रवृत्त करू लागले। मग भाऊने अजून जास्त रक्कम इन्व्हेस्ट केली आणि त्याला अजून थोडा नफा झाला। मग त्याला अजून कॉन्फिडन्स आला आणि मग ह्या गॅम्बलिंगमध्ये तो एवढा अडकला की त्याला हा स्कॅम आहे हे समजेपर्यंत त्याच्या अकाउंटवरून 3,66,00,000 रुपये गेले होते। त्यानंतर परत तेच रेग्युलर त्याने पोलीस स्टेशनमध्ये केस केली आणि पोलीस पुढचा तपास करत आहेत। मित्रांनो, आता पोलीस केस तर झाली आहे, पण आता या घटनेचं पुढं काय होणार याबद्दल कुणीही माहिती सांगत नाही किंवा त्याचा कुणीही फॉलोअप घेत नाही आणि त्याच गोष्टीबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। मित्रांनो, पुण्यामध्ये मागच्या फक्त एका वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये ऑनलाईन स्कॅमिंगमध्ये जवळपास 6,000 कोटी रुपये गेले आहेत आणि एका वर्षामध्ये 1,504 प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे। म्हणजे थोडक्यात रोज जवळपास 5 ते 10 लोकांसोबत एकट्या पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे स्कॅम होत आहेत। आणि मित्रांनो, यापेक्षाही भयंकर गोष्ट काय आहे माहित आहे का? ऑनलाईन फ्रॉड मधल्या प्रकरणामध्ये पैसे परत मिळण्याचा चान्स जवळपास नाकेबरोबर असतो। म्हणजे पुण्यामध्ये जी 1,504 प्रकरणे घडली होती त्यामधील फक्त 9 प्रकरणामध्ये लोकांना अटक झाली आहे। म्हणजे फक्त 0.6% प्रकरणामध्ये अटक झाली आहे। आणि ही अटक झाली आहे म्हणजे त्यांचे पैसे परत मिळाले का? तर नाही। बऱ्याच वेळा अशा प्रकारचे स्कॅमवाले पैसे परदेशात जातात आणि ते परत मिळण्याची शक्यता नाकेबरोबर असते। म्हणजे थोडक्यात मित्रांनो, ऑनलाईन स्कॅम मध्ये पैसे गेले तर 100 पैकी 1% सुद्धा चान्स नाहीये की तुमचे पैसे परत येतील। त्यामुळे सामान्य लोकांनी ऑनलाईन फ्रॉड पासून स्वतःला सावध करणं गरजेचं आहे, जागरूक होणं गरजेचं आहे। गव्हर्नमेंट याबाबतीत काय करेल किंवा पोलीस याबाबतीत काय करतील यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे।